नमस्कार, मी शोभा पवार पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पनीर कटलेट। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। इथे 4 बटाटे उकळून त्याला किसून घेतलेला आहे। 200 ग्रॅम पनीर किसलेला आहे। 1 वाटी कोबी किसलेला आहे। एक बारीक कांदा चिरून घेतला आहे। थोडीशी कोथिंबीर, अर्धी वाटी मैदा आहे। 1 वाटी आहे ब्रेड क्रम्स, 2 चमचे आले लसूण पेस्ट, लाल तिखट आहे 1 चमचा, चाट मसाला 1 चमचा, मिरच्या 4 कापून घेतलेल्या आहेत बारीक, मीठ चवीनुसार, हळद अर्धा चमचा। आता हे सर्व साहित्य आपल्याला एका बाउल मध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। त्यासाठी अगोदर बटाटे घेऊया। पनीर, कोबी, बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर बारीक चिरलेली, व सर्व सुके मसाले। हे सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। इथे आता आपलं सर्व साहित्य एकजीव करून झालेलं आहे। इथे मैद्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याची एक पातळ पेस्ट करून घेऊया। इथे मैद्याची अशी स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता इथे डिश मध्ये मी ब्रेड क्रम्स काढून घेतलेला आहे। तर या मिश्रणाचे आपण हवा तो आकार देऊन गोळे करून घेऊयात। मी असा अंडाकृती आकार देणार आहे। मैद्याच्या पेस्ट मध्ये घोळवूयात। ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून अशा पद्धतीने आपण सगळे कटलेट तयार करायचे आहेत। इथे गॅसवरती मी कढईमध्ये तेल तापून घेतलेलं आहे। आता जे आपण ते कटलेट तयार केले होते ते एक एक सोडून तळून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावरती हे सर्व कटलेट तळून घ्यायचे आहेत। आपले क्रिस्पी पनीर कटलेट तयार आहेत। तुम्ही सुद्धा करून पहा व तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा। धन्यवाद।